व्हॉट द हेल इज दिस? हा? एक काम धड जमत नाही तुम्हाला? नव्या आउटलेटसाठी काहीतरी ग्लोबल इंटरनॅशनल लेवलचं पेंटिंग हवं होतं मला. हे असलं संस्कृती परंपरा बिरंपरा जपणारे पेंटिंग्स नको आहेत मला. मी इथे इंटरनॅशनल लेवलचा विचार करतोय आणि माझा स्टाफ काय करतोय? अजूनही जुनाट संस्कृती बिंस्कृती जपत बसलाय, अडकून बसलाय. हे असलं लोकल नव्हता मागितलं मी. आउट. सर, ही सगळी चित्र रत्नमाला मॅमनी स्वतः सिलेक्ट केली आहेत. हा, माइंड ब्लोइंग. वाव, सुपर. दॅट एंड्स इट ऑल. हा, चेंज द टॉपिक. आज कोणत्या मीटिंग्स लाईन अप आहे? सर, आज तुमच्या काकाच्या मुलाची हळद आहे ना, म्हणून सगळ्या मीटिंग्स कॅन्सल केल्या. कोणाची? तुमच्या काकाच्या मुलाची. माझ्या? हां. कसं आहे ना निकिता, ही जी सगळी माणसं जी नात्यांची लेबल्स लावून आजूबाजूला फिरतायत, ती फक्त पैशांसाठी. सर, पण तुमचे रिलेटिव्स आहेत ना ते. They are not just relatives. They are a bunch of selfish people. आणि या असल्या प्रेमाचा दिखावा करणाऱ्या, शो ऑफ करणाऱ्या लोकांसोबत टाइम वेस्ट करण्यापेक्षा मी माझ्या मित्रांसोबत पार्टी करणं प्रेफर करेन. In next 3 hours, arrange the party. Go. Leave. Yes, sir. घाणा भरियेला विडा ठेवियेला आदि नमियेला गणराज मांडवाच्या दारी हळदीचे वाळवण आज आमुच्या घरी केळवण घाणा भरियेला विडा ठेवियेला आदि नमियेला गणराज. अरे वा, किती छान. हे मनीषा ताई, तुला सगळं पाठ आहे ना अजून? हो ना. रत्नमाला ताई, तुम्हाला ही अशी कामं करताना पाहिलं ना की तुम्ही अगदी वेगळ्याच दिसता. वेगळीच म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतेस ना ग? वहिनी, काय तुम्ही पण. अनुसया ताई कधी काही वाईट बोलतील का? आणि तेही तुमच्याबद्दल. नाही ग, माहितीये मला. गंमत केली जरा. आकांक्षा आत्ता हळदीच्या तयारीला लागले ना. काही बायकांच्या ओठावर नाही, पण नजरेत मात्र प्रश्न दिसले. कपाळावरती कुंकू नसलेल्या बाईनी शुभ कार्याला हात लावायचा का नाही? बहिणी, अगं माहितीये मला. काय होतं माहितीये, लोकांना ना रूढी आणि परंपरेतला फरक कळत नाही. रूढी कशा काळानुरूप बदलत जातात आणि चुकीच्या रूढी मागे पडतात. आणि जर रूढी माणसाचा आनंद हिरावून घेत असतील ना, तर त्यांनी मागेच पडलं पाहिजे. पण परंपरेमुळे माणसाला त्याचं अस्तित्व टिकवायला मदत होते. म्हणून ना काळानुरूप जे वाईट आहेत, चुकीच्या आहेत, त्या रूढी टाकूनच दिल्या पाहिजे. पण आपली कितीही प्रगती झाली तरी परंपरा जपायला हवी, हो की नाही? काय मनीषा ताई? अगदी खरंय ताई तुमचं. अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने तुम्ही किती मोठी गोष्ट सांगितली आता. काय हो, खरंय तुझं म्हणणं, पण टिकतं तिथे विकतं कुठे? आता माझा मुलगा पटतं का त्याला? ऐकतो माझं? आता आज त्याच्या सख्या चुलत भावाची हळद आहे, असायला नको का त्यांनी इथे? अजून पत्ता नाहीये त्याचा. किती वाजले ग पिऊ? 5:15 झाले. 5:15 झाले आणि अजून या मुलाचा पत्ता नाहीये. माझा फोन कुठे गेला बघ ग बाळा. हा बघ इथे. राज दादाला फोन लावून कुठे बघ. लाव बरं. ए आई,
तू लाव ना फोन, मला हे दे. अगं पिऊ जमेल का तुला? हो ग. बघा हातावर येईल चुकून. अगं करू दे तिला, अशी शिकेल ती. कर. पाहिलं ना केवढी घाई आहे तिला हळद कुटायची. वहिनी लागला. अगं स्पीकरवर टाक ना फोन. बर हा आई बोल. राज अरे कुठे आहेस तू? कुठे असणार? आय एम इन ऑफिस. अरे ऑफिसमध्येच अजून तू विसरलास का? आज आधीची हळद आहे ना. आय नो आई. अरे मग निघालास का? निघ लवकर. आय एम नॉट कमिंग. म्हणजे आई तू विसरली असशील, पण मी नाही विसरलो. ह्याच माणसांनी बाबा गेल्यावर आपली सगळी प्रॉपर्टी हिसकावून तुझ्या हातावर 1000 रुपये टेकवून तुला हकलवून लावलं होतं. राज आणि आज आपल्याकडे पैसे आल्यावर परत आले. अशा माणसांसोबत तू कर सेलिब्रेशन. मी नाही येणार. राज त्यांना त्यांची चूक समजली आणि मग आले ना ते परत आपल्याकडे. हे बघ आपली चूक कबूल करायला एक प्रकारचं धैर्य लागतं राज. आणि चुकलेल्याला क्षमा करायला संस्कार लागतात, मोठं मन लागतं. रक्ताचं नातं आहे आपलं त्यांच्याशी. राज राज कधी कळणार आहे तुला नात्यांची किंमत? गरज नाहीये मला त्याची. पैसा आला की गोळा होणाऱ्या अशा कोणत्याही माणसांसोबत कोणतंही रिलेशन ठेवायचं नाहीये मला. यू कॅरी ऑन. राज आकांक्षा आई आपण सुरू करूया का परत? म्हणजे उशीर होईल ना. बोल रिया. काय? क्या बात आहे यार. तसंही खूप बोर मारत होतं. हो कन्फर्म कन्फर्म भेटतो. बाय 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 बाय. कावेरी 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 कावेरी. काय ग तुझी ही भाषा? बोर मारतय, करवंद मारतय. इट्स बॉम्बे लँग्वेज बेब. तू शिकशील हळूहळू. आणि हे रेडिओ रेडिओ आपल्याला पार्टीला जायचंय. पार्टी पार्टीला? कसली पार्टी? कुणाची पार्टी? राजवर्धन मोहिते, रत्नमाला मोहिते यांचा एकमेव मुलगा. वैदेही, पण उद्या त्यांच्या घरी लग्न आहे ना ग. मग आज कसली पार्टी? अगं हे मुंबई आहे आणि श्रीमंतांकडे सतत पार्ट्या होत असतात. खुशी का मौका मिला नहीं तो पार्टी, मौसम गमगीन हुआ की पार्टी शुरू. अगं हे तर होत राहतं यार. पण तूच एक मिनिट, तू साडी नेसायची नाही लवकर चलावर. म्हणजे
बाहेर जाताना मी साडीच नेसते, माहितीये ना तुला. मी दुसरं काही घालत नाही, मी साडीच नेसणार. पण तू मुंबईला आलीस आता आणि आपण पार्टीला जाणार आहोत ना. हे बघ, पार्टीवर काहीतरी घालायला पाहिजे ना, त्यामुळे मी सांगितलेले कपडे घालायचे. नाही. आणि दॅट्स फायनल, दॅट्स फायनल, नाही, दॅट्स नाही. फायनल. कावेरी अगं झालाय का? चल, उशीर झालाय आपल्याला. हो आले. अगं आले काय? चल आवर. आणि कावेरी, तू कपडे घातलेस ना? वैदेही अगं मग चल ना, किती वेळ? नक्की येऊ? अगं नक्की काय? आता किती वेळा सांग. तू कसली भारी दिसते बाहेर. अगं तू किती छान दिसतेस, तुला माहितीये का? तू जर अशी बाहेर आलीस ना तर आज सगळ्यांची विकेट पडणार आहे, सगळ्यांची. बाहेर तर मी येणारच नाहीये या असल्या कपड्यात. फक्त तुझ्या समोर म्हणून मी कपडे घातलेत. असल्या म्हणजे काय? तू किती हॉट दिसतेस, तुला माहितीये? घाणेरडे शब्द वापरू नको ग, यापेक्षा माझी साडी बरी. साडी वगैरे काही नाही, आपण असंच जातोय बाहेर. आणि मुळात प्रॉब्लेम काय माहितीये, तू इकडे बाहेर ये. तू अगदीच पहिल्यांदा हे असे कपडे घातलेस ना, म्हणून जरासा प्रॉब्लेम होतोय, बाकी काही नाही. 1-2 वेळा असे कपडे अजून घातलेस ना तर माझ्यासारखी प्रो होशील. वैदेही मी नाही म्हटलं की नाही, माझी साडी बरी, मी नेसून येते. हो नाही ऐक नाही, आपण एक सेल्फी काढूया ना प्लीज. नाही छान कपडे पाऊट कर. काय गोड दिसते. आले साडी. नाही साडी वगैरे नाही. आता ऐक, मी जशी चालते ना तशी मला चालून दाखव. जस्ट लुक ॲट मी अँड वॉक. पॉइज्ड अँड वॉक. लुक ॲट मी. पॉइज्ड, वॉक. वॉक. बाप रे. आता ये. बघितलंस, तू पण हसतेस मला. मी साडी नेसून येते. अगं नाही, तू छान दिसतेस. आय एम सॉरी. असं ऐक ना, नको ना कुठे जाऊ. तू खरं छान दिसतेस, खरं छान दिसतेस. ऐक ना, मी पटकन साडी नाही, ऐक माझं, आपण असंच बाहेर जातोय. छान दिसतेस. नाही, मी देते लगेच. अगं ये. मी मगाचपासून सांगते, साडी नको, साडी नको. ड्रेस चांगला दिसतो, डोक्यात जात नाही का काही? हा. आणि ये, अशा हाय प्रोफाईल पार्टीजला ना इन्व्हिटेशन असतं मला. त्या पार्टीला घेऊन चालले मी तुला. माझी काहीतरी ना इमेज आहे तिथे. जाते का? डोक्यात जाते काही? नाही, मगाचपासून चाललंय साडी साडी साडीच चाललंय, पण आमच्या डोक्यात काही. सॉरी खरं सॉरी. पण मला नाही कळत मी असं का रिॲक्ट करते. मी असं का विचित्र काही बोलते. तू एक काम कर ना कावेरी, तू एक काम कर. तू नेस साडी. हा, तू साडी नेस. मला चालणार आहे तू साडी नेसून आलेली. मी वाट बघते. तू ये, तू लवकर ये. हॅलो. हे हॅलो. हा, एक मिनिट. हा, तुझा पण मी आले. हा, बोला.
काकू तुम्ही इथे काय करताय? हा यंग जनरेशनचं डेस्टिनेशन आहे हो. सत्संग आणि कीर्तन ना एक लेन सोडून त्या बाजूच्या बंगल्यात सुरू आहे. हो का? पण मी तर पार्टीलाच आले इथे. पार्टीला? साडी नेसून? पार्टीला साडी नेसून कोण येते यार? का? साडीचा काय प्रॉब्लेम आहे? मुळात साडी हाच आपला पेहराव आहे. काय 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 पेहराव? एनिवे प्रॉब्लेम या साडीचा नाहीच आहे. कसं आहे, एव्हरीवन नीड्स टू नो व्हॉट काइंड ऑफ क्लोथ्स वी शुड वेअर फॉर डिफरंट ओकेजन्स. हा राईट? हा बट इट्स ओके, नॉट युअर फॉल्ट. यू प्रोबॅबली डोंट नो, पण या अशा पेहरावात जर तुम्ही आत गेलात ना काकू, तर एव्हरीवन विल लाफ ॲट यू. राईट सोनिया? मिस्टर, I don't change my mind just because someone laughs at me. In my opinion, those who judge a person by his clothes are fools. I guess you are surrounded by these kind of people. तुमचे हे सो कॉल्ड मॉडर्न मित्र मैत्रिणी आहेत ना, हे आत गेल्या गेल्या माझ्यावर हसणार आहे त्याची कल्पना आहे मला. पण म्हणून मी आपल्या संस्कृतीची पाळंमुळं अशी मुळासकट उखडून नाही टाकणार. उद्या हेच तुमचे मित्र मैत्रिणी याच पेहरावात माझे अशाच पार्टीत स्वागत करायला उभे असतील की नाही बघा. माइंड ब्लोईंग. सुपर्ब. मला आवडला तुमचा कॉन्फिडन्स. रादर ओव्हर कॉन्फिडन्स. पण कसं आहे ना, तुमची ही बोरिंग फिलॉसॉफी ऐकणारा आणि बिलीव्ह करणारा जमाना गेला आता काकू. माणसाला ओळखायचं असेल ना सर, तर त्याला त्याच्या संस्कारांवरून ओळखायला शिका. फायद्यात राहाल. लिसन काकू, रोज करोडोच्या डील्स क्रॅक करतो मी. सो प्रॉफिट लॉसच्या गोष्टी तुम्ही नका शिकवू मला. मेंदूने करोडो कमवाल सर, पण ते कमवताना लाख मोलाची माणसं गमवू नका म्हणजे झालं. हाय हाय सर, सॉरी. आय एम सो सॉरी. मी तुम्हाला न विचारता हिला पार्टीला घेऊन आले. ही माझी मैत्रीण का? या काकू तुमच्या मैत्रीण आहेत तर. सॉरी काकू. हरकत नाही, नो प्रॉब्लेम. ह्या तुमच्या मैत्रिणी आहेत म्हणून मी पार्टीसाठी अलाव करतोय. अदरवाईज अशा गोष्टी मी अजिबात टॉलरेट नाही करत. ओ हॅलो, पार्टीला यायची परमिशन देऊन काही उपकार करत नाही आहात माझ्यावर, कळलं ना? नाही, मला बोलू दे. आणि तुम्ही टॉलरेट करावं असं काही घडलेलंच नाहीये ना, मी तसं काही केलंय. खरं तर मला इथे थांबायचंच नाहीये. या धिंगाण्यापेक्षा एक शांत समुद्रावर जाऊन बसणं खूप परवडेल मला. तुझ्या आग्रहाखातर मी इथे आले होते, पण जर माझ्या साडी नेसण्याचा यांना प्रॉब्लेम होत असेल ना, तर मला नाही थांबायचं इथे. मी गेलेलंच. कावेरी कावेरी थांब ना ग, असं काय करतेस? आपलं ठरलंय ना की आपण पार्टीत थांबणार आहोत. हा सो ठीक आहे ना, आपण बघू काहीतरी होतंय का. सर नाही जायचं तर जाऊ दे. आज सगळ्यांसमोर हसू झालं की खूप वाईट वाटेल. करेक्ट काकू? चला. सर ऐका ना, पण मी कावेरी कावेरी ऐक ना. कावेरी कावेरी प्लीज 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 ऐक ना ग.
तू नको ना असं करू प्लीज, माझं ऐक ना तू. हे बघ, तू या शहरात नवीन आहेस आणि तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. मग तुला अशी बाहेर टाकून माझं कसं पार्टीत लक्ष लागेल? आणि कावेरी, मी खरं सांगते, ही पार्टी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. तुला कळतंय का? इतक्या मोठ्या क्लायंटने एवढा मोठा इव्हेंट मला दिलाय. सो तू प्लीज ना, नको ना सिच्युएशन ऑकवर्ड करू, प्लीज प्लीज. हो वैदेही, मी तुला पार्टीत थांबू नको असं म्हणतच नाहीये. फक्त मी नाही थांबू शकत या पार्टीत. अगं पण परंपरा आणि संस्कृती जपण्याला मूर्खपणा समजणाऱ्या लोकांमध्ये मी नाही थांबू शकत. आणि माझ्या आईने दिलेले संस्कार, परंपरा हा स्वाभिमान आहे ग माझ्यासाठी. आणि त्याला जर कोणी धक्का लावत असेल ना, तर मी तिथे एक क्षणही थांबू शकत नाही. अगं